जय श्रीराम बांधवांनो, वेद इतिहासाच्या पाऊल खुणांचा हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. गोव्यातील प्राचीनकाली मंदिराचा इतिहास घर बसल्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी आपल्या चॅनलला बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला तर आज आपण जाणार आहोत इतिहासातील प्राचीन गोव्यातील प्रचंड असं जागृत देवस्थान श्री एकविरा सातेरी देवी मंदिराचा इतिहास पाहण्यासाठी जाणार आहोत. चला तर मग आपण जाऊया मंदिराकडे. मित्रांनो, हा जो रोड बघताय तुम्ही हा थेट पणजीच्या बस स्टँड वरून आलेला आहे. इकडे बघा सातेरी देवी मंदिराची कमान आहे आणि हा थेट वर डोनापोला सर्कलला जे सिंगम पिक्चराचं शूटिंग झालेलं त्या पॉइंटवर हा रोड जात आहे. बघा सातेरी देवी मंदिराची कमान दिसते. चला तर मग आपण जाऊया मंदिराच्या दिशेकडे. इथून रस्ता आहे बघा, ही सातेरी देवी मंदिराची कमान आहे. इथून एक 2 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे मित्रांनो. तर आपण आता आलेलो आहोत मंदिराच्या आवारामध्ये. इथे बघा पुरातन काळातील बावडी आपण ज्याला आड म्हणतो तो आड सकट मंदिराच्या परिसरात आहे. भरपूर असं पाणी आहे आडाला. मित्रांनो बघा कासव सुद्धा दिसतंय. 2 कासव आहेत. तो बघा मंदिराचा परिसर आहे. मंदिराच्या आवारात फुलांची झाडं सकट आहेत. इथून मंदिरात जाण्यास रोड आहे बघा. मित्रांनो हा बघा मंदिराचा गाभारा असा मोठ्या प्रचंड प्रमाणात आहे. इथे अग्निकुंड दिसतोय बघा मित्रांनो. मित्रांनो मंदिरात गणपती बाप्पांचं बी स्थान आहे. आज संकष्टी आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पाठीमागची बाजू आहे बघा मंदिराच्या. किती सुंदर असं शांतिमय वातावरण आहे मंदिरात. गुरुदेव दत्तांचं हे स्थान आहे मंदिरात. एकाच मंदिरात मित्रांनो तुम्हाला 4-5 देवांचं दर्शन होतंय. किती उत्कृष्ट मंदिर आहे बघा. गाभाऱ्यात पूर्णपणे शांतता आहे. नित्य नेमानं जर सोमवारी हा मंदिरात भजनाचा कार्यक्रम असतो संध्याकाळी 8:30 नंतर. शंभू महादेवांचं शिवलिंग बघा किती सुंदर आहे. हर हर महादेव. बजरंग बलींचं स्थान सुद्धा मंदिरात आहे बघा. जय श्रीराम जय हनुमान. मित्रांनो सगळा मंदिराचा परिसर आहे. प्रचंड अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात देवीचा गाभारा आणि देवीचा सभा मंडप आहे. जागृत असं देवस्थान आहे हे. ही मंदिराची बॅक साइड आहे बघा. आपला परमपवित्र भगवा ध्वज फडकत आहे. किती प्रसन्नमय वातावरण. देवीचं मंदिर आहे बघा.
शांततामय वातावरण आहे. मंदिराच्या आवारात आहे. जागृत असं देवस्थान आहे. 30 ते 40 गावांच्या लोकसंख्येचे कुलदैवताचं हे मंदिर आहे मित्रांनो. स्वयंभू शिवशंकर भगवानांचं सुद्धा ह्या मंदिरात स्थान आहे. जर सोमवारी ह्या मंदिरात नित्यनेमाप्रमाणे भजन होतं. किती शांतता आहे बघा, किती मोठा सभा मंडप आहे. इथे अनेक आपल्या हिंदूंच्या पवित्र धर्मांचं पालन करून कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. प्रसादाचंही आयोजन होतं. कधी तुम्ही गोव्यात आला तर अशा पुरातन आपल्या हिंदूंच्या मंदिरांना अवश्य भेट द्या. हे इतिहासकालीन मंदिर आहे. देवीची मूर्ती बघा तुम्ही, किती अष्टभुजा मूर्ती सुंदर आहे. जागृत देवस्थान आहे. अनेकांच्या नवसाला पावणारी ही देवी आहे. पुजारी मामा बसलेले आहेत. भाविक आपल्या समस्या सोडवण्यासाठी देवीच्या दर्शनाला येतात आणि प्रसाद घेऊन जातात. गोव्याच्या आसपासच्या गावातील लोकांचे दैवत आहे देवीचं मंदिर. कुलदैवत आहे देवी. जागृत देवस्थान आहे. तुम्ही बघताय मित्रांनो, आपल्या गोव्याच्या अशा पवित्र भूमीत असे प्राचीनकालीन मंदिर आहेत. हा इतिहास पडद्याच्या पाठीमागे दडलेला आहे. हाच इतिहास आपण तुम्हाला दावण्याचा आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. देवीची यात्रा सकट असते. वर्षाला 5 दिवस कार्यक्रम असतो. गुढीपाडव्या दिवशी तुम्ही नक्कीच गोव्यात आल्यानंतर मंदिरात येऊन दर्शन घेऊन जावा देवीचं. देवी नवसाला पावणार आहे. पुजारी मामा ही अतिशय चांगली सेवा करतात. तुम्ही कधी तुमच्या अडचणी असतील तर सोडवण्याचा प्रयत्नही करतात. तुम्ही आल्यानंतर 100% या मंदिराला एक वेळ भेट द्या. आपल्यासोबत पुजारी मामा आहेत. ते आपल्याला थोडक्यात देवीची माहिती सांगतील. देवीची सकाळची दिनचर्या कशी असते? सकाळी 5 वाजता मंदिर उघडलं जातं. हा. नंतर नित्यक्रम सगळा. हा. नित्यक्रम झाल्यानंतर देवीची पूजा. हा. नंतर आरती. नंतर मग कौल प्रसाद घेतला जातो इथे होय रोज. आणि गावांचं कुलदैवत आहे मंदिर. आहे 100-150 लोकांना. 100-150 गावांचं कुलदैवत ग्रामदैवत आहे इथे. म्हणजे जागृत देवस्थान आहे. जागृत देवस्थान आहे. अगदी जागृत देवस्थान आहे. आणि आपल्या मंदिराचा वर्षातून कार्यक्रम केव्हा असतो? फाल्गुन शुद्ध एकादशी. हा. फाल्गुन वद्य एकादशी हा. ते चैत्र शुद्ध प्रतिपदापर्यंत म्हणजे कार्यक्रम असतो 4-5 दिवस. हा. 4-5 दिवस कार्यक्रम असतो. देवीचा. देवीची दुसऱ्या दिवशी देवीची मिरवणूक असते. पालखी असते. बर. पालखी झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी इकडे मग संप्रोक्षण होतं. हा. संप्रोक्षण झाल्यानंतर मग हवनाद्वारा नवचंडी होते. हा. आणि शेवटच्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा महापूजा असते गुढीपाडव्याला. होय. आणि ते झाल्यानंतर मग रात्री भजन आरती आणि सांगता सगळे संध्याकाळ दुपारी सांगत असते काय. आणि सोमवारी नित्यनेमानं सोमवारी नित्यनेमानं सकाळी रोजच्या सारखी पूजा. हा. आणि रात्री भजन असते का? दर सोमवारी भजन. दर सोमवारी भजन असतं का? मित्रांनो बघू शकताय तुम्ही, एवढं जागृत देवस्थान आहे देवीचं. इथं हे पुजारी मामा आहे ते आपल्या इच्छा असतील, आपल्या अडचणी असतील तेही सोडवण्याचं काम करतात. देवीचा कौल घेऊन आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे प्रचंड अशा चांगल्या पद्धतीने पुजारी मामाने माहिती आपल्याला दिलेली आहे. तुम्ही कधी गोव्याला आला तर तुम्ही अवश्य देवीच्या मंदिरात या आणि देवीचं दर्शन घेऊन जावा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. Thank you.
गोव्यातील प्राचीनकाली मंदिराचा इतिहास घर बसल्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी आपल्या चॅनलला बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जय श्रीराम बांधवांनो.